योगपट्टीची परफेक्ट स्टिचिंग कशी करायची ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे। अशा पद्धतीने तुम्ही स्टिचिंग केली तर तुमच्या दोन्ही पट्ट्या कधीही अपोजिटच तयार होतील, दोन्ही एक साईडच्या तयार होणार नाहीत। तर सर्वात अगोदर बघा, हे आपले जे कटिंग केलेलं मेन फॅब्रिकचे 2 पार्ट आणि अस्तरचे 2 पार्ट आपण असे ओपन करून घ्यायचे आहेत। आणि बघा, या बाजूला मी ही फ्रंट साईड वरच्या बाजूला ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी असं अस्तर ठेवून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या साईडला आपण अपोजिट पार्ट ठेवून घ्यायचा आहे। अपोजिट पार्टची पण सरळ बाजू आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची आहे आणि त्याच्यावरती मी असं अस्तर सेट करून घेतलेलं आहे। आता त्याच्या खालून आपल्याला 4 डॉट इतकी सिलाई करून घ्यायची आहे। तर तुम्हाला अर्धा इंच जर करायची असेल तर तुम्ही करू शकता। तर इथं मी 4 डॉटवरती अशी शिलाई करून घेतलेली आहे। स्टिच करून झाल्यानंतरला त्याला असा भाग तो आपण असा ओपन करून घेते। ओपन करून झाल्यानंतरला ही जी पट्टी जी आपण जी स्टिच केलेली आहे तो जो भाग आहे तो आपल्याला अस्तरच्या बाजूला दुमडायचा आहे आणि आपल्याला अस्तरवरूनच त्याला सिलाई करून घ्यायची आहे। जी फोल्ड केलेली पट्टी आहे ती आपल्याला अस्तरच्या साईडलाच फोल्ड करायची आहे, त्यामुळे तो भाग आपला आतल्या बाजूला फोल्ड होतो। बघा, या पद्धतीने। त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही आपण स्टिच करून घेऊया। इथं पण मी 4 डॉटची सिलाई करून घेत आहे। आता शिलाई करून झाल्यानंतर हा पार्ट सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे आणि या बाजूला पण पाहू शकता मी जी पट्टी आहे ती अस्तरच्या साईडला फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यावरून मी अशी दाब शिलाई देऊन घेते। अशा पद्धतीने आपली ही योगपट्टीची स्टिचिंग झालेली आहे कंप्लीट। तर या पद्धतीने जर तुम्ही स्टिचिंग केली तर तुमची योगपट्टी कधीही एका साईडची तयार होणार नाही। तर व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन